जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत। अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ट्रूथ सोशलवर एक मोठी घोषणा केली आहे। त्यांनी म्हटले आहे की संयुक्त राज्य अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या 2 दिवसात मध्य पूर्वेतील शत्रुत्वाचे संपूर्ण निराकरण करण्याबाबत खूप चांगले संवाद झाले आहेत। ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की मी आनंदाने अहवाल देतो की संयुक्त राज्य अमेरिका आणि इराण या देशाने गेल्या 2 दिवसात मध्य पूर्वेतील आमच्या शत्रुत्वाचा पूर्ण आणि संपूर्ण निराकरण करण्याबाबत खूप चांगले संवाद साधले आहेत। या सखोल तपशीलवार आणि रचनात्मक संवादाच्या स्वर आणि सुरांवरून जे आठवडाभर चालू राहतील, मी युद्ध विभागाला इराणच्या वीज केंद्रे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांविरुद्ध कोणत्याही आणि सर्व लष्करी हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत। ही स्थगिती चालू असलेल्या चर्चेच्या यशस्वी होण्यावर अवलंबून आहे। ही घोषणा मध्य पूर्वेतील 4 आठवड्यांच्या युद्धानंतर आली आहे, ज्यात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता। यापूर्वी ट्रम्प यांनी होर्मुझ स्ट्रीट पूर्णपणे उघडण्यासाठी इराणला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता, अन्यथा पॉवर प्लांट्सवर हल्ला करण्याची धमकीही दिली होती। मात्र आता या घोषणेनंतर जागतिक बाजारपेठेत तात्काळ प्रतिसाद दिसला आहे। तेलाच्या किमतीत 13% अधिक घसरण झाली आहे, तर स्टॉक मार्केटमध्ये वाढ झाली। याला संघर्ष कमी होण्याचे संकेत मानले जात आहे। तथापि इराणकडून अद्याप या सकारात्मक संवादाची अधिकृत पुष्टी झालेली नाही। इराणच्या राज्य माध्यमांनी थेट चर्चेची माहिती दिलेली नाही, त्यामुळे परिस्थिती अजूनही बदलू शकते।